विद्यार्थ्यांनो, गणित भाग 1 10वी यामधील सर्वात 10 महत्वाची गणिते मी आणलेली आहेत. सगळे गणित 3 गुणांचे आहेत. 3 गुण किंवा 4 गुण. तुम्ही हे 10 गणित जर चांगल्या प्रकारे केले तर यातले जास्तीत जास्त गणित परीक्षेला येऊ शकतात. तर कुठले कुठले 10 गणित आहेत आपण बघूया. पहिलं आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 500. हे तुम्हाला सोडवायचंय. हे 3 मार्काचं गणित आहे. तुम्हाला जर हे येत नसेल तर मला विचारा, कमेंट टाका, मी तुम्हाला सोडून दाखवेन. तर हे गणित येऊ शकतं परीक्षेला किंवा अशा प्रकारचं गणित परीक्षेला येऊ शकतं, ते नेहमी असतं. दुसरं आपलं आहे क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवा. आता क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवा याच्यामध्ये तुमच्या पुस्तकात मला वाटते की 1.2 मध्ये पूर्ण 6-7 गणित आहेत. त्यांचा अभ्यास करून ठेवा, कारण क्रॅमर्सची पद्धत 100% परीक्षेला येते. त्यामुळे क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवा, तुम्हाला ही प्रॅक्टिस करायचीच आहे. तिसरं आहे 10x अधिक y 10 छेद x अधिक y अधिक 2 छेद x वजा y बरोबर 4 आणि 15 छेद x अधिक y वजा 5 छेद x वजा y बरोबर वजा 2. हे मोठं समीकरण 1.4 मधलं गणित आहे हे, आणि तुम्हाला हे गणित परीक्षेला अशा प्रकारचं गणित परीक्षेला येतं, त्यामुळे तुम्ही याची पण प्रॅक्टिस करून ठेवायची. पुढे बघा चौथं गणित. आता हे मी 1.5 मधनं उचललेलं आहे. एका अपूर्णांकाचा अंश हा एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. आता हे शाब्दिक उदाहरण आहे. 1.5 मध्ये मला असं वाटतं शाब्दिक उदाहरण आहेत. तर त्यातले गणित घेतले तुम्ही, याची प्रॅक्टिस करा. यासारख्या अजून त्यातल्या 1 किंवा 2 गणिताची प्रॅक्टिस करा, हमखास ते परीक्षेला येईल. पुढे एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. त्या आलेख पद्धतीचे गणित 3 मार्काला असतं. पुस्तकात तुम्ही बघा कुठे आहे ते, मला वाटतं 1.3 मध्ये. तर आलेख पद्धतीने आपल्याला त्याची प्रॅक्टिस करून ठेवायची, 3 मार्काला ते गणित येतं. आता आपण येऊया वर्ग समीकरणाकडे. ते कृती येते 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ दिलेलं आहे, तर k ची किंमत काढा. डायरेक्ट गणित विचारतील किंवा कृती पूर्ण करा. ठीक आहे, तयार करा नाही, पूर्ण करा. तर हे गणित 2 प्रकारे येऊ शकतं, पण असं एक गणित परीक्षेला असतं. 7वं आहे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. पूर्ण वर्ग पद्धत यासाठी आपल्याकडे पॉइंट दिलेला आहे. याची प्रॅक्टिस करायची, 1-2 मिनिटं सोडून घ्यायचे पूर्ण वर्ग पद्धतीचे. आता याचं काय की पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपण तिसरं पद काढतो. ठीक आहे, तर फक्त तिसरं पद काढा असा पण एक प्रश्न परीक्षेला येतो 2 मार्कासाठी, किंवा पूर्ण सोडवा असा पण एक येतो. त्यामुळे पूर्ण वर्ग पद्धत खूप महत्वाची आहे. तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीची प्रॅक्टिस करून ठेवायची. 8वं आहे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून करा. सूत्राचा वापर करून करा असं गणित नेहमी परीक्षेला असतं. सूत्र तुम्हाला माहिती आहे, वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग छेद 4ac बी वर्ग वजा 4ac छेद 2 आहे. ठीक आहे, आता इथे पण एबीसीच्या किमती काढा. एक गुणांसाठी येतं बी वर्ग वजा 4ac म्हणजेच निश्चयकाची किंमत काढा, विवेचकाची किंमत काढा. 2 मार्काला येतं, किंवा पूर्ण गणित 3 मार्काला येतं. त्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस करून ठेवायची. पुढचं 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. आता हे गणित 2 क्रमागत सम म्हटलेले, ते काय करतील, 2 क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणतील किंवा विषम संख्या म्हणतील. गणित थोडं बदलून येईल, पण अशा प्रकारचं गणित परीक्षेला असतं. आणि शेवटचं m-12 x वर्ग अधिक 2 कंसात m-12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्गमुळाची मुळे वास्तव आणि समान असतील तर m ची किंमत काढा. तर हे तुम्हाला विवेचकानेच करायचंय. मुळे वास्तव आणि समान आहेत म्हणजे विवेचकाची किंमत 0 आहे, त्याने तुम्हाला हे गणित करायचे. 3 मार्काला परीक्षेला येतं. अशा प्रकारे हे 10 गणित जे आहेत, पुन्हा एकदा मी रिकॅप करून टाकेन तुम्हाला. 10 गणित परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत 2026च्या परीक्षेसाठी. तुम्हाला आणखी अशीच गणित हवी असतील तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला आणखी अशीच गणित सांगेन.